नागपुरात सर्वत्र धुळवडीचा आनंद साजरा करतायत, पण पोलीस मात्र रस्त्यावर तैनात आहे आणि ऑपरेशन यू टर्न प्रभावीपणे राबवलं जात आहे। मद्यपी वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी नागपूर पोलिसांनी जवळपास 100 ठिकाणी नाकाबंदी सुरू केलेली आहे आज सकाळपासूनच। आणि प्रत्येक वाहन चालकाला थांबवलं जातं आणि त्यांनी दारू पिलेली आहे की नाही हे तपासलं जातं। आपण बघू शकतो बघा, इनेलर या ठिकाणी आहेत, तपासलं जातं आणि जो मद्यप्राशन करून वाहन चालवत असेल त्यांच्यावर कठोर कारवाई जी आहे ती या ठिकाणी केली जाते। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। ठिकठिकाणी 100 ठिकाणी अशा प्रकारचे नाकाबंदी जी आहे ती लावण्यात आलेली आहे आणि सगळे वाहनं तपासले जातात। आपल्यासोबत सुरेश वशेकर सर आहेत। सर, ऑपरेशन यू टर्न नाकाबंदी आहे, काय तपासता तुम्ही? नाकाबंदीमध्ये दारू पिलेले आहेत का, त्याच्याकडे लायसन वगैरे आहे का हे तपासलं जाते। आज धुळवड आहे, लोक बरेच मद्यप्राशन करून असतात, त्याच्यामुळे युटर्न अंतर्गत नाकाबंदीमध्ये चेक करत आहोत। कारवाई काय होणार, म्हणजे समजा दारू पिऊन असेल तर डीडीची कारवाई होतो ना, ड्रिंक अँड ड्राईव्हची, रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्यावरती बी कारवाई केली जाते। ट्रिपल सीट ड्रिंक अँड ड्राईव्हच्या केसेस ज्या आहे त्या या ठिकाणी केल्या जातात। आपण बघू शकतो ठिकठिकाणी पोलिसांची नाकाबंदी आहे आणि ही नाकाबंदी कशी लावलेली आहे हा बघा, या ठिकाणी बॅरिकेड्स लावलेले आहे रस्त्यांवर, पोलिसांनी बाईक्स उभ्या केलेल्या आहे आणि प्रत्येक नाकाबंदीवर असे 10-15 पोलीस ऑफिसर्स कर्मचारी आहे आणि प्रत्येक वाहन थांबून ड्रिंक अँड ड्राईव्ह आणि इतर व्हायोलेशन्स जे आहे नियमांचं ते चेक केलं जात आहेत आणि कठोर कारवाई सुरू आहे। कॅमेरामॅन सचिन सयांसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।